नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। 22 जानेवारीला सुट्टी नाकारली, सावित्रींच्या लेकींचं आव्हाडांकडून कौतुक। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। देशभरात अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर सोहळ्याच्या लोकार्पणाची उत्सुकता आहे। गावागावात राम भक्तांचा उत्साह दिसून येत आहे आणि अयोध्या नगरी देखील प्राणप्रतिष्ठेसाठी सजली आहे। केंद्र आणि सरकारनेही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। केंद्र सरकारने देशभरात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही राज्यात 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। मात्र एका शाळेतील विद्यार्थिनींनी आम्ही सावित्रीच्या लेकी ज्योतिबाची लेकरं, आम्हाला सुट्टी नको असे म्हणत ही सुट्टी नाकारली आहे। त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियातून या मुलींचं कौतुक केले। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्री राम यांच्या आहाराबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं। त्यामुळे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह असताना आव्हाड हे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहे। त्यातच राज्य सरकारने 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली असता ज्या शाळेनं ही सुट्टी नाकारली त्यांचं आव्हाड यांनी ट्विटरवरून कौतुक केलंय। प्रख्यात नृत्यांगना आणि स्मितालयच्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या शाळेतील विद्यार्थिनींनी घेतलेली सुट्टी नाकारण्याचा निर्णय सर्वांगीण केला। 22 जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। त्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। त्यातच महाराष्ट्र सरकारनेही मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दिवशीच सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली। त्यामुळे सर्वांचा उत्साह डबल झाला आहे। मात्र नृत्यांगना झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे। त्या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली। आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव ज्योतिबांची लेकरं, सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येऊ, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको। राम लल्ला सुद्धा या दिवशी खुश होणार नाही आमचा अभ्यास बुडाला तर। आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालूच राहणार असं त्यांनी लिहिलं आहे। या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करून समर्थन दिलंय। तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सावित्रीच्या लेकी म्हणत या विद्यार्थिनींचं कौतुक केलंय। या सावित्रीच्या लेकींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। श्री रामांना कुणीच नाकारत नाही, पण राम हा भक्तीचा बाजार मांडण्याचा नाही तर राम आस्थेचा विषय आहे। झेलम परांजपे, तुम्ही घेतलेल्या कणखर भूमिकेसाठी तुमचं खूप खूप कौतुक असे आव्हाड यांनी ट्विटवरून म्हटलं आहे। तर आव्हाडांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचं काय मत आहे या संदर्भात तेही सुचवा। नक्कीच अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत धन्यवाद।